स्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। सुख आणिक दुःख यांना सांधते आहे, जीवनाशी ती कधीची भांडते आहे। दोन डोळ्यांनी मुक्याने बोलताना ती वेगळे काहीतरी बघ सांगते आहे। जीवनाचे एक गाणे गात जाताना वेगळीशी चाल त्याची बांधते आहे। जीवनासाठी जणू ही अकस्मिता, सुखाणिक दुःख वेडी अवंतिका। मयुरी, अवंतिका मावशी, कशी आहेस मयुरी? बरी आहे। काय ग, रोज रोज आमच्या घरावरनं जातेस आणि आरीशी खेळायला कधीच येत नाहीस? चल आज चल. चालेल, पण उशीर होईल मला। अगं मी आईला फोन करून सांगेन. चल गंमत देते तुला. काय गप. अगं आर्य गेलाय रुक्मिणीबाईं बरोबर बाहेर, जरा येईलच आता थोड्या वेळात. तोपर्यंत तू हे घे. कशी आहे शाळा तुझी? ठीक आहे। का ग ठीक? आवडली ना इथली शाळा, इथले टीचर्स? आवडली ना। आणि मित्रमैत्रिणी? खूप मैत्रिणी आहेत माझ्या। हो, आम्ही भरपूर गप्पा मारतो। हो. काय काय गप्पा मारता? सांग ना. जाऊ दे ग, असल्याच कसल्या तरी मारतो। पण मला घरी जाम बोर होतो। घरी बोर होता? मी तुला एक गंमत सांगते. आमच्या आर्यासारखं एक छोटे छोटे बाळ आलं ना तुझ्या घरी की मग नाही तुला बोर होणार. बाळ? हो. पण मग बाळ आलं की आई माझे नाही लाड करणार। ए, हे कोणी सांगितलं तुला? माझ्या एका फ्रेंडनी, गौरीनी। अच्छा, आणखी काय सांगितलं? काही नाही। मयुरी, तू सांगत नसलीस ना तरी मला तुझं एक सिक्रेट माहिती आहे. काय? तुझी आई हल्ली तुझ्याशी अजिबात बोलत नाही. ती तुला छान छान खाऊ करून देत नाही, बागेत फिरायला नेत नाही, चांगले कपडे आणत नाही, सारखी तुला मारते आणि बाबांना तुझ्या तक्रारी पण सांगते. हो ना? नाही, आई खूप चांगली आहे। ती नीट वागते माझ्याशी। पण मला माहितीये पण काय ते. पण शेवटी ती सावत्रच आई ना. ती कशी तुझ्यावर प्रेम करेल? तिचं नाहीच आहे प्रेम तुझ्या. तिने काय केलंय तुझ्यासाठी? ती माझं खूप करते, पण लग्न झाल्यापासून ती सावत्र आई सारखी वागतेय। ए पिल्लू, हे काय सावत्र आईचं खूळ डोक्यात घेऊन बसलीस? तुला एक गंमत सांगू. कुणी असं आपल्याला काही सांगितलं ना तर आपण लगेच ऐकायचं नसतं. की ती सावत्र आईसारखी तुझ्याशी वागत असती तर तिने तुझ्यावर प्रेम केलं असतं? तिने तुला स्वतःच्या जवळ ठेवून घेतलं असतं? तुझ्या बाबांना तुझ्यावर प्रेम करू दिलं असतं? मग आता तिला असा त्रास नाही द्यायचा, शहाण्या मुलीसारखं वागायचं. अवंतिका मावशी, मला वाटतं माझंच चुकलं. मी आता नीट वागीन आईशी. नक्की? नक्की. प्रॉमिस? प्रॉमिस. गॉड प्रॉमिस? गॉड प्रॉमिस. गुड गर्ल. निखिल, हाय. काय म्हणतेस? अगं बोल ना लवकर. आई उशीर होतोय का मला? सांग ना.
निखिल, शोभनाला डिस्चार्ज मिळाल्यानंतर मी इथेच घेऊन येणार आहे. ठीक आहे ना, नो प्रॉब्लेम. पण तू अशा स्वरात का बोलतेस माझ्याशी? मी काय नाही म्हणणार आहे का? असं नाही, प्रश्न फक्त तिच्या इथे येण्याचा नाहीये, त्यानंतरचा आहे. थांब निखिल, ती इथे आल्यानंतर तू अवंतिकाला सांग इथे फोन करू नकोस आणि शक्यतो इथे येऊ नकोस. शोभनाला नाही आवडणार ते. सांगशील ना? नाही रे, मी अवंतिकाला असं काहीही सांगणार नाही. हे बघ आई, अवंतिका माझी मैत्रीण आहे, खूप जवळची मैत्रीण आहे ती माझी. आणि मावशीच्या इथे येण्यानं आमच्या मैत्रीत फरक पडावा इतकी तकलादू नाहीये आमची मैत्री. आणि मला वाटतं आई, तू चुकतेस. मावशीचं इथे येणं आणि अवंतिकाशी माझी मैत्री असणं या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. तू या दोन्ही गोष्टींची अशी सरमिसळ करू नकोस का प्लीज. आज पहिल्यांदाच निखिल माझ्याशी अशा स्वरात बोलला. अवंतिकासाठी आत्ताच तो मला असं बोलतोय. पुढे हाय हाय बाबा. काय वाचतेस बाबा? हे बोलणार आहे माझ्याशी. तुला असं आवडत नाही ना तुझ्याशी बोललेलं? असं नाही रे बाबा. ए सांग ना बाबांना. तुला माहितीये मला रस्त्यात कोण भेटलेलं? अवंतिका मावशी भेटलेली मला. आई आई बाबा. काय झालं बेबी? ताई घरात नाहीयेत, कुठे गेली? डॉक्टरांकडे गेल्यात त्या. काय झालं? नाही तसं काही सांगितलं नाही. बरं जर पाणी आण माझ्यासाठी. कनूला या लहान मुलीकडे सोडून अशी कुठे निघून गेली ॲश? हल्ली ॲश अशी का वागते? कनू रडत असली तरी तिला साधं उचलूनही घेत नाही. आता डॉक्टरांकडे कशाला गेली? गॉड ओनली नोज काय प्रॉब्लेम आहे. परवा रात्री उठूनच काय बसली, फेऱ्या मारत होती. असं वाटतंय तिला मला काहीतरी सांगायचंय, पण why don't you just tell me, Ash? अवंती, अगं चल बाई लवकर. आत्ताच झोपतोय तो. नाही तर तुझा आवाज ऐकायचा, उठून बसायचा, मला जाऊ देणार नाही. मी रुक्मिणीच्या नाकी नऊ. हो, लक्ष कुठे तिचं? सदान कदा टीव्ही समोर बसलेली. मीच सतरांदा ओरडते तिला की अगं लक्ष दे, रडून राहिलाय तो. पण कुठलं काय डिम्म नुसती. नोकरांवर मुलं सोडली ना की असंच व्हायचं बघ. त्या प्लीज. अवंती चल, आवर तू, उशीर होतोय तुला. गेले. कुसुमताई, नका हो सारखं असं तिला येता जाता बोलत राहू. ती म्हणजे काय मी नाही सगळं निमूटपणाने ऐकून घ्यायला. हो, तू तरी कुठे ऐकून घेत होतीस? वर्षभरात उत्तरं द्यायला लागली होतीस. तुझाच तर गुण उतरलाय तिच्यात. हो, माझाच गुण उतरलाय तिच्यात. म्हणूनच अशी भक्कमपणाने उभी आहे स्वतःच्या पायावर. नाही तर त्या घरात रडत खितपत पडली असती.
सुलभा, तुला एक सांगू का, रागावू नकोस. पण आज तुम्हाला हे जे तिचं कौतुक वाटतंय ना, ते 4 दिवस वाटेल. उद्या 10 तोंडांनी लोक बोलायला लागली की कठीण जाईल हो. मुलीचं खरं घर सासरच. पण तुमच्यासारखे पुढारलेले म्हणवणारे आई बाप मुलीला घरी ठेवून घेतात, कारण पर्यायच नसतो. आणि मग या परत आलेल्या मुली जन्मभरासाठी ठिया मारून बसतात. परस्पर आयतं होतंय, आपलं होतंय, मुलाचं होतंय म्हणल्यावर बरं की मायरच बरं. कुसुमताई, हे बघ सुलभा, कटू असलं तरी ते सत्य आहे. आज तुझी सून अवंतिकाशी प्रेमाने वागते, पण उद्या 2 वर्षांनी बघ, तिलाच नको वाटेल. मग तिनं कसं वागावं असं तुमचं म्हणणं आहे? तुम्ही तिचं लग्न करून द्या आणि मोकळे व्हा. अगं, आपण काही जन्माला पुरणार नाही होत तिच्या. आत्ता सुद्धा सगळ्या गोष्टी हातात आणून देतेस तू तिला. तिला घरात काही बघावं लागत नाही, स्वतःच बघावं लागत नाही, मुलाचं करावं लागत नाही. ह्या सवयी पुढे तिला महागात जाणार आहेत बघ. किती खरं बोललीस तू. थँक्स. खरी परिस्थिती माझ्या समोर आणलीस. कटू का असेल, विचार करण्यासारखी. काय आंटी, कशी आहे तुमच्या बहिणीची तब्येत आता? बरी आहे. उद्या डिस्चार्ज देतो म्हणाले डॉक्टर. अरे वा, म्हणजे ते आता इथेच येणार असतील. हो, इथेच येईल. तुला एक सांगायचं होतं मृण्मयी. बोला ना आंटी. शोभना इथे आल्यानंतर प्लीज तू अवंतिकाचा विषय नको काढूस. कारण तुला ठाऊक आहे काय काय झालंय ते. मी तुला परकी मानत नाही म्हणून सगळं काही तुला सांगून टाकलं. पण मी तुला हे सगळं सांगितलं हे तिला अजिबात आवडणार नाही. तेव्हा अवंतिका इथे येते किंवा निखिलला फोन करते हे तिला. आंटी प्लीज डोंट वरी. मी काही एक सांगणार नाही. आता तर मीच असं धरून चालते की निखिल आणि अवंतिकाचा काहीच संबंध नाही. तेव्हा प्लीज रिलॅक्स. आय वोंट से एनिथिंग. ठीक आहे. मग मी आता तिला डबा देऊन येते. इथे सगळं खायचं करून ठेवले, तू खाऊन घे. ओके. मामा बरे आहेत ना आता? आता ठीक आहे. अभि, तू त्यांना सांगितलं नाहीस ना मी त्यांना ऍडमिट केलंय? नाही, मी सांगितलं नाही, पण मला असं वाटतं अभि की त्यांना जर काय कळलं ना तर बरंच वाटेल आणि त्यांना हे सगळं कळावं. नाही अभि, अजिबात नको. आता सुद्धा मी फक्त त्यांना लांबून बघणार आणि लगेच निघून जाणार. अभि, तुम्हाला आग्रह करू नकोस प्लीज. बरं, मी येईपर्यंत तरी थांबशील ना? तू कुठे चाललायस? मी डॉक्टरांना भेटून येतो. ओके. तू हो पुढे. कोणती रूम? किंवा ती रूम समोरची. या रूम. तुम्ही जा सिस्टर. आम्ही अजून जिवंत कशा हेच बघायला आलात ना तुम्ही? आमची दोन्ही मुलं आमच्यापासून दूर गेलेली आहेत. यांना सुद्धा तुम्हाला समाधान मिळालेलं दिसत नाही. तुमच्या मनात काय कारस्थान चाललंय हे आम्हाला चांगलंच ठाऊक आहे. तेव्हा तुम्ही जाता इथून प्लीज. तुझ्याशी व्यवस्थित बोलल्या ना? ग्रेट. आय न्यू इट अभि की मम्मा सगळं विसरून पुन्हा एकदा तुझ्याशी नीट बोलतील. येते मी. अभि,
झोपला का ग गुलाम? आताच. हॅलो, हा पूजा बोल. अगं काय सांगतेस काय? बरं झालं ग बाई. हो येते येते, 15 मिनिटात पोचते मी. बर बर. काय झालं? अरे बा, आनंदाची बातमी ग बाई. काय झालं? तुला माहितीये तो गुप्त पकडला गेला. वाव. त्याने पोलिसात कबूल केलं की खाद्यपदार्थात भेसळ त्यांनीच केली होती म्हणून. आता खरं काय ते कळेल लोकांना. आता तुम्ही चांगली बातमी दिलीत मला. किती टेन्शन होतं तुम्हाला. आपल्या बाळाचा पायगुण ग. आई, ही बातमी आपण पेपरात छापून आणूया. कोण ओळखीचं आहे आपल्या पेपरात छापून आणायला? मला वाटतं ना, जसा फॅमिली डॉक्टर असतो ना, तसा आपण पण एखादा फॅमिली इन्स्पेक्टर किंवा फॅमिली पत्रकार असं शोधून ठेवायला हवं. सगळ्या मोठ्या लोकांकडे असतात ही सगळी माणसं. मी काय म्हणते, तुम्ही मोठ्या झालात ना, याचं लक्षण आहे हे नक्कीच. पुरे ग. अगं बाई, या दोघी गेल्यात कुठे ग? कोण दोघी? एकमेकांच्या वैरी, कुसुमताई आणि रुक्मिणी. देव जाणे. लक्ष कुठे आहे ग तुझं? मी कुठे, तुम्हीच मध्ये आलात बर का? मी मध्ये आले का तू आलीस मध्ये? ए बायानं इकडे या. सुलभा, सुलभा तू हिला सांगून ठेवा. मला एक सांगा, बारशाला मदत करणार आहात की नाही तुम्ही? आई, तुम्ही काय बी काळजी करू नका, मी समजा काय करेन. तुला नाहीये विचारलेलं. सुलभा, हे बघ, पाळणं करायला लागेल, पाळणं आणायला लागेल. आणि हो सुलभा, तू फोन करून गुरुजींना विचार ना, कुठल्या अध्यक्षरावरून याचं नाव ठेवायचं ते. आणि पुन्हा पुन्हा बोलवायचं ग. काय चाललंय ग तुमचं? नाही, तुमच्यासाठी चहा करायला सांगत होते तिला. हो, आणि 2 चमचे साखर घाल आणि वेलदोडा पण घाल. आणि दूध घाल भरपूर, नाही तर करून ठेवशील काळा मिचकूट कोल्हापुरी गुळासारखा. आणि तू अशी काय बसली आहेस? डोक्याला तेल नाही, कानात बोळे नाही. काय तुम्ही हल्लीच्या मुली म्हणजे. थांब, मीच आणते तेल तुला लावायला. घ्या, तेल घालून घ्या, कानात बोळे घाला. भांडणं ऐकायला येऊ नयेत म्हणून घाला बोळे कान. तू मावशीला बघायला हॉस्पिटलमध्ये गेली होतीस का? हो, म्हणजे मी नुसतं त्यांना बाहेरनच बघून परत येणार होते, पण काय? नाही, पण काय नाही. मावशी बोलली तुला काही? छे रे. अवंतिका, तुला एक गोष्ट माहितीये का? तुला खोटं नाही बोलता येत. काय झालं सांग? कायम मामा माझ्याविषयी एक पूर्वग्रह ठेवूनच वागतात. कधीच त्यांनी मला समजून नाही घेतलं. तेच बघ ना, मला आता इतकी काळजी वाटत होती त्यांची, आणि त्यांना असं धडधाकट समोर बघून मला खरंच एक क्षण खूप आनंद झाला. त्यांना मात्र मला बघून. अवंतिका, तुला तिचा स्वभाव माहिती आहे, मग तरी तू का वाईट वाटून घेतेस? हा एक प्रसंग नसतो रे, मधूनच मग मागचं सगळं आठवायला लागतं. आणि मग मनात येतं की आपणच का नाही मी चांगलं वागायचं, आपणच का समजून घ्यायचं. कारण ठरवूनही आपल्याला वाईट वागता येत नाही म्हणून. तुला एक सांगू, अपेक्षा या सगळ्या दुःखांचं मूळ आहे. एक लक्षात ठेवा अवंतिका, कुणाकडून कसलीच अपेक्षा करायची नाही. हे तत्वज्ञान सांगायला खूप सोपं आहे रे, पण इथे काळजात तुटतं ना, तेव्हा समजतं की हे सगळं व्यर्थ आहे म्हणून. काय नाही, मी अपेक्षा करणारच, आणि अपेक्षा पूर्ण नाही झाल्या की वाईट सुद्धा वाटत. ऍश पण ना, इकडचं तिकडे करून ठेवून. कसले गोळे आहेत?
या मे आय स्पीक टू डॉक्टर सुषमा देशपांडे प्लीज. दिस इज मिस्टर जागीरदार. अच्छा अच्छा, आउट ऑफ टाउन गेलेत का? कधी येतील साधारण? 1-2-3 दिवसांनी. अच्छा, नाही ठीक आहे, मी तेव्हा फोन करू. नो नो, नथिंग अर्जंट असेल.